ज्यांनी आग्रहाने मला इथे बोलवले ते माझे बंधुतुल्य सहकारी राजीव वळवे, अनिल मसाने, आदिल फराज, भरत लाटकर, मदन कारंडे, सुमिता गिरी, शोभा चाळके, अब्राहम बापू वळवे, माझा अनेक वर्षाचा मित्र खाली बसलेला विनय कदम आणि उपस्थित शाहूप्रेमी बंधुभगिनी, या संमेलनाला उपस्थित राहणं हे माझं भाग्य समजतं. अनेक जाहीर सभा संबोधित करून सुद्धा हॉलमध्ये बोलण्याची एक वेगळी मजा असते, कारण का त्याच्यात ऐकणारा विचार ऐकायला यांना काही गाड्या पाठवून, ट्रक पाठवून, बसेस पाठवून आणलेले नसतात. हे विचार ऐकायला आलेली माणसं असतात आणि एकदा विचार मनात पेरले गेले की त्याच्यातनं जे उगवतो त्याच्यानेच देश उभा. महाराजांनी जे काही पेरलं ते आजही कोल्हापूरमध्ये ना तो नव्हे तर महाराष्ट्रात आणि देशात उगवताना दिसत आहे. परवाच कोल्हापूरच्या हेरवाड नावाच्या परिसरामध्ये विधवा प्रथा याच्या विरोधात कायदा म्हणजे ठराव पास झाला. म्हणजे आजही कोल्हापूरच्या लोकांच्या मनात शाहू महाराजांचे विचार किती घट्ट बसलेले आहेत याची मुख्य. आंतरजातीय विवाह आणि विधवा कायदा हा 1917, 18, 19 मध्ये आणणारे शाहू महाराज स्वतःच चंद्रभागाबाई नावाची त्यांच्या बहिणीचं लग्न त्यांनी इंदोरचे यशवंतराव होळकरांशी लावल्या आणि पहिली जातीअंताची लढाई सुरू केली. राजा हा बोलतो खूप पण करतो किती हे महत्वाचं असतं. महाराज जे जे बोलले ते त्यांनी करून दाखवलं आणि माणसं घडवण्याचं काम केलं. असे खूप राजे जन्माला येतात, ऐशाराम भोगतात, निघून जातात, आठवणीत पण राहत नाही. पण ज्यांनी विचार त्या भूमीमध्ये पेरलेले असतात ते विचार जिवंत राहतात आणि जेव्हा त्या विचारांची आठवण किंवा त्या विचारांच्या मार्गाने लोक चालायला सुरुवात करतात तेव्हा त्या माणसाची स्मृती जिवंत राहते. 1874 सालचा जन्म, 1884 साली त्यांनी दत्तक गेले, 94 त्यांनी शिक्षण घेतलं, राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांनी करवीर संस्थानाची सगळी गावं फिरली आणि तिथलं शोषण, तिथला अशिक्षितपणा, तिथे मागासवर्गीयांना दिली जाणारी वागणूक ते वयाच्या 20व्या आणि 22व्या वर्षी त्या माणसाला खटकलं. त्याचं राजघराणं होतं, एवढं मोठं जंगल होते, ते करायचं काय? सकाळी उठायचं, मस्त सगळ्या सोयी सुविधा राजवाड्यात असतातच, उत्पन्नाला काही कमतरता नसते. पण हे सगळं असताना हे जे काही चालू आहे ते योग्य नाही हा विचार त्यांच्या मनात ठाम बसला. त्याच दरम्यान त्यांचा राज्याभिषेक झाला म्हणून त्यांना पुण्याला त्यांच्या सत्कारासाठी बोलवलं गेलं. तो सत्कार पुण्यात एक सार्वजनिक सभा नावाची कुठली होती त्यांनी केला आणि तेवढ्या पुण्यात दंगली सुरू झाल्या. वय काय फार नव्हतं, फार काय जग बघितलेलं नव्हतं, पण विचार हे कधी कधी जन्मजात असतात. त्यांनी त्या पुण्यामध्ये मला आता कोणी दंगल पेटवली, काय झालं याच्यात खोलात जायचं नाही, तो इतिहास बोलायचा आहे. पण तिथे त्यांनी जाऊन
पुण्यामध्ये सत्ता ही सनातनांच्या हातात असताना त्या सनातनांविरुद्ध बोलत असताना त्यांनी सांगितलं की सगळ्यांनी उकोप्याने जगायला शिकलं पाहिजे. धर्म आड येता कामा नाही, जात आड येता कामा नाही. याच्याने फक्त मनुष्य धर्माचा अपमान होतो. मनुष्य आणि भाऊ विरुद्ध भाऊची लढाई सुरू होते. तेव्हा हे थांबवलं पाहिजे. त्याच्यानंतर हे सगळं त्यांनी कृतीत आणायला सुरुवात केली. राज्याभिषेक झाल्यानंतर इकडे ही पण कामं लक्षात ठेवली पाहिजे. महारोग्यांसाठी पहिल्यांदा एक आधार केंद्र स्थापन केलं. ज्या काळात महारोग्याच्या जवळ माणसं जात नव्हती त्या काळात राजा महाराजा रोग्यांच्या जवळ. म्हणजे फक्त पॉलिटिकल थॉट आहेत का, राजकीय विचार आहेत का, नाही. तर एखाद्या राजाला प्रजाविषयी सर्वांगीण कसं वाटतं याचं महत्वाचं उदाहरण म्हणजे ते लेप्रसीसाठी त्यांनी सुरू केलं काम. अनेक प्रदेशात फिरले, परदेशात गेले, पण आपल्या व्यवस्थेमधली विषमता घालवली पाहिजे हे त्यांच्या मनामध्ये कायम बोचत आहे. आपल्या संस्थानामध्ये असलेल्या कर्मचारी वर्गामध्ये प्रस्थापित असलेले समाज हे इथल्या अस्पृश्यांना वरती येऊ देत नाही, या इथल्या दलितांना वरती येऊ देत नाही. हे त्यांच्या मनाने बरोबर आहे. आणि जगातलं पहिलं आरक्षण ह्या महाराजांनी सुरू केलं. महाराज होते, कोणाची बोलण्याची काय दिशा, तसे काही रेचेबेचे नव्हते. अंगाने पण 6 फूट किती होते, 6 फूट काय 7 इंच वगैरे, 6 फूट 5 इंच. नंतर बाहेर बघितलं वाघाच्या हातात असा हात घातलेला काढले. त्याने सांगितलं नाही आरक्षण दिलं गेलं पाहिजे. अनेकांनी विरोध केला. महसूल कसा आम्ही त्यांच्याकडे देणार असं म्हटलं गेलं. म्हणाले महसूल द्यायचा नसेल तर देऊ नका. शेती सरकार ताब्यात घेईल, मरडू नका. गप सगळ्यांनी लाईनीत लावून त्यांना पैसे द्यायला सुरू. अख्ख्या कोल्हापूरकरांना गंगाराम कांबळेची स्टोरी माहितीच आहे. कोल्हापुरामधला एकही माणूस नसेल की ज्याला गंगाराम कांबळेची स्टोरी माहिती. पण गंगाराम कांबळेच्या माध्यमातून एक विचार त्यांनी दिला की प्रस्थापित समाजाने जो दुर्लक्षित आहे, शोषित आहे, त्याला वरती आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजे. ते विशेष प्रयत्न शाहू महाराजांनी केले. हॉटेल उघडून दिलं हे काही मोठी गोष्ट नाही. एखादा राजा काही करू शकतो. पण तुझ्या हॉटेलमध्ये लोक येत नाहीत, असं जे माझ्या हॉटेलमध्ये लोक येत नाही असं जेव्हा गंगाराम कांबळे म्हणाले तेव्हा मी स्वतःच तुझ्या हॉटेलमध्ये येतो. ही जी क्रिया आहे ती क्रिया खूप गरजेची. आपण आजकाल खूप कार्यकर्त्यांना पुढे जातो, पण खरं मनापासून करतो का आधी? पण ते मनापासून करत. एवढा बोलायचं म्हणून बोलत नव्हते. स्वतःच्या पुरीच्या लग्नामध्ये करवले कोण? ते इथला सगळा अस्पृश्य समाज, इतक्या भटक्या विमुक्त समाज, ते सगळे करवले म्हणून होते. राजा म्हणजे आता लोकशाहीमध्ये राजे नाही, राज्य व्यवस्था नाही. कोणालाही इथे म्हणजे मला जे मत आहे तेच राजूला आहे, तेच त्यांना ह्यांना सगळ्यांना एकच मत आहे. कायद्यासमोर आपण सगळे समान आहोत. कुठल्याही पदव्या तुम्हाला मला नाही आहे. ते त्यांनी तेव्हा केलं जेव्हा हे जगालाही माहित नव्हतं. म्हणजे आजही आपल्या इथे शिक्षण कंपल्सरी नाही आहे, पण त्या काळी सांगितलेलं की शिक्षणामुळे समाज घडणार नाही. समाजाला घडवायचं असेल तर शिक्षण हे सक्तीचं केलं पाहिजे. आणि त्यांनी प्राथमिक शिक्षण इथे सगळ्यांना कंपल्सरी. आजही आपला लिटरसी रेट खाली आहे,
पण तेव्हाच्या कोल्हापूर संस्थानामध्ये लिटरसी रेट जास्त होता. माझी प्रजा शिकली पाहिजे, माझी प्रजेला वाचता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे आणि त्या माध्यमातून त्यांना नोकरी व्यवसाय करता आला पाहिजे, हा विचार त्यांनी पुढे आणला. खरं त्यांना राजे म्हणून काम फार कमी वर्ष, 1894 ते आता जे काही जन्मशताब्दी वर्ष, म्हणजे आता मी परवाच त्या इथे वाढले गिरगावच्या पोताच्या वाडीमध्ये जाऊन तिथे मी शेवटचा श्वास घेतला. म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये आपल्या विचारांचा वारसा ते सोडून दिले. त्यांची काही म्हणजे स्वतःच्या प्रजेबद्दल त्यांना वाटणारा अभिमान किती मोठा होता, त्यांच्या काही कोट्स वरून लक्षात येते. त्यांनी लिहिलेलं एक पत्र आहे, एका भाषण आहे, त्याच्यामध्ये ते म्हणतात की मला कोल्हापूर मधल्या माझ्या नागरिकांचा प्रचंड अभिमान. ते म्हणाले इंग्लंडचं पार्लिमेंट इज नोन ॲज द मदर ऑफ ऑल पार्लिमेंट्स. पण म्हणाले कोल्हापूरची करवीरची एक वेगळी ओळख जगभरात आहे आणि ती म्हणजे मदर ऑफ ऑल हॉस्टेल. एवढा मोठा महान माणूस सगळ्या जाती धर्माची हॉस्टेल चालवली की पोरं आली पाहिजेत, राहिली पाहिजेत, शिकली पाहिजेत, अशी एकही जात नाही की ज्याचं हॉस्टेल, बोर्डिंग हॉस्टेल इथे नव्हतं. त्याच्यातनं शिक्षण घडत गेलं आणि शिक्षणातनं कोल्हापूरमध्ये मोठी मोठी माणसं घडत गेली. त्यांचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रचंड स्नेह. सयाजीराव गायकवाड हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उगवत्या काळामध्ये प्रचंड जवळ होते. त्यांच्या बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही बाहेर शिक्षणाला जाण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य पहिल्यांदा कोणी केलं असेल तर ते सयाजीराव गायकवाडांनी. ते शिक्षण करून परत आल्यावरती ते म्हणाले की तुम्हाला इथे नोकरी मिळत नसेल तर तुम्ही बडोदा संस्थानात या, मी तिथे तुम्हाला नोकरी देईन. ते तुम्हाला कदाचित माहित नसेल की बडोदा संस्थानात गेल्यानंतर बाबासाहेबांचा एवढा छळ करण्यात आला की बाबासाहेब ती नोकरी सोडून परत मुंबईला रवाना झाले. विचार करा काय होती परिस्थिती. हे कोणाला माहितीये की बाबासाहेबांना उभ्या आयुष्यात वर्गात बसून दिलं नव्हतं. वर्गाच्या बाहेर बसलेल्या या विद्यार्थ्याने भारताचं संविधान लिहून दिलं. ते जेव्हा तिथनं परत आले तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांची आणि छत्रपती शाहूंची भेट बीआयटी चाळ. तुम्हाला बीआयटी चाळ माहिती नाही? मुंबईचं कोण नाही. परळमध्ये एक बीआयटी चाळी आहे जिथे दुसऱ्या मजल्यावर तिसऱ्या मजल्यावर बाबासाहेब राहायचे आणि समोरासमोर खोली. एका खोलीमध्ये भीमाई रमाई भाकऱ्या थापायच्या, चहा करायची आणि दुसरी खोली ती त्यांनी अध्ययनासाठी अभ्यासासाठी. छत्रपती शाहू स्वतः त्या घरात गेले, त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि त्यांना पुढील शिक्षणाला जाण्यासाठी सगळी अर्थव्यवस्था केली. एवढा मोठा मनाचा माणूस असेल. त्याने सांगितलं तुम्ही बाहेर जाताय, तुमची बायको ही माझी बहीण आहे, तुम्ही बाहेर जा. या माहेर वाशिनीला मी कोल्हापुरात घेऊन जातो आणि तिला माहेरच्या सारखी आराम, तिला लागेल तसा आराम करायला देतो. तुम्ही अजिबात तिची चिंता करू नका. ते तिला कोल्हापुरात घेऊन आले आणि कोल्हापुरात ती माहेर वाशिनी म्हणून आहे, डॉक्टर बाबासाहेबांची बायको. 1920 साली पहिल्यांदा संमेलन झालं, बहिष्कृत संमेलन माणगावला झालं. 2 संमेलनात त्यांनी उपस्थिती राहिली. एक नागपूरला, एक माणगाव. पण माणगावचं त्यांचं संमेलन हे प्रचंड महत्वाचं आहे. कारण तिथे त्यांनी जगाला, भारताला आणि इथल्या सगळ्या दलित अस्पृश्य वर्गाला संदेश दिला
आज मी इथे आलोय, तुम्ही करवीर संस्थानाचा राजा म्हणून आलोय, पण मला आनंद या गोष्टीचा आहे की तुम्हाला समोर बसलेले जे अस्पृश्य दलित मागासवर्गीय होते त्यांना मला म्हणाले, बचाव महाराज तुम्हाला तुमचा नेता मिळाला आणि हाच उद्या हा देशाचा नेता. एवढी दृष्टी होती. त्याच्यानंतर ते नागपूरला गेले. तिथे त्यांना बाबासाहेबांनीच बोलवलं होतं. नागपूरला गेल्यावरती नागपूरच्या सनातनी मंडळांनी तिथे धेडांचा राजा आला म्हणला. आता धेड कोणाला म्हणतात मी बोलायला नको, तुम्हाला माहित असतात धेड कोणाला म्हणतात. पण महाराजांनी हसत हसत भाषणात सांगितलं, मला प्रचंड अभिमान आहे, म्हणाले मी धेडांचा राजा आहे. आणि तिथनं बहुजनवादाला सुरुवात झाली. आताची लढाई ही बहुजनवाद्यांविरुद्ध मनुवाद्यांची आहे. तुमच्या इथले पाटील किती ठसठसून भरलाय मनुवाद. काय म्हणाले सुप्रियाताईला, जाऊन स्वयंपाक करा. स्वयंपाक करणं हा स्त्री धर्म, तिला आवडतं. कुठलीही गृहिणी भगिनी सुग्रास जेवणासाठी तिचा हात असा असूसलेला असतो की माझ्या पोरांना, नवऱ्याला, माझ्या बाबाला काय खायला घालू, असं तिच्या मनात चक्र फिरत असतात. पण महात्मा फुलेंनी हे चक्र थांबवलेलं होतं. जेव्हा महात्मा फुलेंनी शाळा उघडली तेव्हा कुठल्या जातीसाठी उघडली नाही, त्यांनी समस्त महिला वर्गांसाठी शाळा उघडली. बरोबर फातिमा बी होती. आणि शाळा उघडल्यानंतर पहिल्यांदा स्वतःच्या बायकोला शिकवलं. आणि मी म्हणून नेहमी म्हणतो की चारही वर्णातल्या स्त्रिया, म्हणजे ब्राह्मण घरात जन्माला आलेली स्त्री असो, क्षत्रिय घरात जन्माला आलेली स्त्री असो, वैश्यवाणी वर्ण व्यवस्थेत जन्माला आलेली स्त्री असो किंवा दलित व्यवस्थेत जन्माला आलेली स्त्री असो, तिची आजची परिस्थिती जी घेऊ शकते, वाचू शकते, जाते, नोकरी करते, तिला जे स्वतःचं अस्तित्व दिसत आहे, त्याचं एकमेव कारण म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर फुले डोक्यात पाहिजेत. त्याच्यानंतर शाहू फुलेंचा वारसा पुढे चालवतात आणि शिव फुले शाहू या तिघांचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात बंद केला. मध्यंतरी एक महान इतिहासतज्ञ जन्माला आले होते 3-4 महिने, त्यांच्या खूप सभा झाल्या. ते अचानक येतात, बोलतात आणि काय बोलतात. मग ते नवीन नवीन इतिहासाच्या पुढ्या सोडायला सुरुवात केली. म्हणजे टिळकांनी समाधी बांधली, टिळकांनी पुतळे बांधले, टिळकांनी हे केलं. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही महात्मा फुलेंनी शोधली. आणि तिथे जी व्यवस्था होती, ज्यांच्या हातात तो किल्ला होता, त्यांनी महाराजांना समाधीपासून म्हणजे महात्मा फुलेंना समाधीपर्यंत जाऊ देण्यास नाकार दिला होता. त्यांच्या नाकाराला न जुमानता फुले समाधीजवळच गेले आणि त्याची नोंद इंग्रजीतल्या आर्काइव्ह्ज मध्ये आहे. तिथे समाधी होती. खाली समाधी विकसित केली पाहिजे म्हणून पहिली बैठक घेतली. त्याच्यानंतर मग खूप काय झालं. मग टिळकांनी उडी घेतली. टिळकांनी समाधीसाठी पैसे जमा केले, पण ज्या बँकेत त्यांनी ठेवली होती नेमकी ती बँकच बुडाली. मग या समाधीसाठी गोळकरांनी शाहू महाराजांनी पैसे दिले होते. शेवटी 1926 साली इंग्रजांनी त्या समितीला सांगितलं की तुम्ही समिती समाधी बांधता की आम्ही बांधायला घेऊ. आमच्यावरती समाजाचं प्रचंड प्रेशर आहे, आमच्यावर दबाव आहे समाजाच्या शिवभक्तांचा,
की तुम्ही जर बांधणार नसाल तर आम्हाला बांधावी, आणि मग तेव्हा समाधी चालतो 1926-27. पण समाधी शोधली, समाधी बांधण्यासाठी कामाला जर कोणी लावलं असेल तर ते छत्रपती शाहू आणि फुलेंनी सगळं केलं. आणि त्याच्यामुळे हा भारत किंवा महाराष्ट्र हा शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्याशिवाय अपूर्ण. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं होतं की शाहू महाराजांचा जन्मदिवस तुम्ही काही साजरा केला नाही तरी चालेल, पण त्यांचा जन्मदिवस हा सणाप्रमाणे साजरा करा. मला अजूनही आठवतं स्वातंत्र्यानंतर मी 65चा जन्म आहे, पण त्याच्यानंतरही थोड्याफार गावामध्ये 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला मिठाईच्या गाड्या लागायच्या, जिलेबी वगैरे रस्त्यावर विकायच्या. लोकांना तो सण वाटायचा. अत्यंत नवीन कपडे वगैरे घालून लोक रस्त्यावर यायची, आनंद व्यक्त करायचे की आमचा हा स्वातंत्र्य दिवस आम्ही मोकळे झालो. आजच्या तरुणांना वेळच मिळत नाही. व्हॉट्सअप आणि प्राईम, अमेझॉन, ओटी थिएटर याच्याशिवाय काही सुचतच नाही. आणि त्याच्यावर राजू ही असली परिषद घेणं फार महत्वाचा. मला आनंद अशा गोष्टीचा झाला. मी जेव्हा आतमध्ये आलो तेव्हा मी नजर फिरवत असतो कोण कोण वयाचे कोण कोण बसले. मी जेव्हा तिथे तरुण पोरं बसलेली दिसली तेव्हा मला आनंद झाला की ह्या पोरांनाही ऐकायचं वाटतं. कारण का हीच पोरं उद्या पुढे जाणारे, घेऊन जाणारे ते विचार. मनुवाद्यांना सडेतोडपणाने उत्तर कोण देणार, ते हीच पोरं देणार. खरं तर कोल्हापुरातल्या बायकांनी मोठा मोर्चा करायला हवा होता की स्वयंपाक करणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, पण तुम्ही मला स्वयंपाक घरात कोंडून ठेवू शकत नाही, कारण का मला फुले, शाहू, आंबेडकरांनी त्याच्यातनं मुक्त करून टाकलंय. तुमचा जो भरलेला मनुवाद आहे, तुमच्या डोक्यामध्ये स्त्रीच्या विषयीची कल्पना आहे की ती फक्त उपभोगाची वस्तू आहे, त्याला आमचा विरोध आहे. आम्ही कुठल्याही जातीचे, वर्णाचे, धर्माचे असो, पण एक स्त्री म्हणून मला जे मुक्त केलंय फुलेंनी, शाहूंनी आणि आंबेडकरांनी, ते आमचं स्वातंत्र्य आम्ही तुम्हाला देऊ इच्छित नाही. तुम्ही त्याला कडी लावणारे कोणीही नाही. तेव्हा तुम्ही या कोल्हापूर नगरीत जन्माला आहात, तुम्ही या मातीचं देणं लागता, तर तुम्ही ह्या कोल्हापूर नगरीत येऊन शाहू विचारांचे आणि आमचे तुम्ही माफी मागा. स्वयंपाक करणं स्त्रीचं काम नाही आता, करा ना. पण मला सांगावं, मुंबईमध्ये असलेले तुमचे नातेवाईक असतील, मुंबईच्या वाढत्या महागाईमध्ये एकटा नवरा काम करून घर चालू शकतं? ती बिचारी स्त्री तेव्हाच 8-8:30ला घर सोडते. ती तेवढीच थकून संध्याकाळी घरी येते. आल्यानंतरही पोराचा स्वयंपाक बनवते, आल्यानंतरही नवऱ्याला गरम गरम जेवायला मिळेल का ते बघते. सगळा राहडगाडा आवरून परत रात्री निसते, परत सकाळी लवकर उठते, स्वतःचा डबा बनवते, नवऱ्याचा डबा बनवते, पोरांचं काहीतरी खायला प्यायला बघून परत त्याच गडबडीत कामावर जाते. मी नेहमी म्हणतो, कुठल्याही पुरुषापेक्षा स्त्रीचं कष्ट करण्याचं जेवढं एनर्जी आहे ती जगात कोणाकडे नाही. आणि हे कोणी ओळखलेलं? शाहूंनी आणि फुलेंनी. कर्मवार भाऊराव पाटील आणि रयत शिक्षण संस्था याचं सर्वात जास्त नातं कोणाशी? शाहू महाराजांशी. काय शाहू महाराजांच्या घरात राहिले होते कर्मवीर भाऊराव. सगळा दृष्टिकोन हा व्यावहारिक होता. हा असा सनातनांच्या नाद्याला लागून कुठेतरी बंदिस्त करून घेणं हे त्या राजाला मान्य नव्हतं. राधानगरीचं धरण आजही आपण कुठेही महाराष्ट्रात फिरा, कुठलंही धरण घ्या, 4 वर्षानंतर एकदा लिकेज येतं आणि 200 कोटी रुपये खर्च होतो. पण राधानगरीच्या धरणाला लिकेज आलाय का? आर्किटेक्ट कोण होता? कोण होता?
सगळ्याच गोष्टी पण म्हणजे केवढा की तिथे पाणी पाहिजे, नवीन बाजारपेठ झाली पाहिजे आणि ती मुख्य मध्यस्थानी असली पाहिजे म्हणून जयसिंगपूरला बाजारपेठ केली. जयसिंगपूर जे विकसित झालंय किंवा जयसिंगपूर हे जगाच्या नकाशावर मोठं झालंय त्याच्या मागचं कोण आहे? छत्रपती शाहू महाराज. म्हणजे किती 100 वर्षानंतर हा देश कसा असेल हे वयाच्या 20व्या वर्षी बघणारे शाहू महाराज म्हणजे काहीतरी वेगळाच इसम होता. मी सहज आता माझी सवय, मी आता दोन्ही पुस्तकं आली तेव्हा चालवत होतो. त्यांना शिकारीचा खूप शौक होता. जगभरामध्ये राजांना शिकारीचा शौक असतोच, पण फार कमी राजे आहेत जे प्राण्यांना जाऊन स्वतःहून भिडले. गव्याला अंगावर घेऊन गव्याला उलटून मारणारा हा जगातला एकमेव राजा होता. पण त्यांच्या लक्षात आलं की मी जेव्हा शिकारीला निघतो आणि मी जेव्हा सांगतो माझ्या स्टाफला की मी शिकारीला इथे जाणार आहे, तेव्हा ही तिथे पुढे जातात आणि कोणाकडनं तरी कोंबडी घे, कोणाकडे तरी बकरा घे, कोणाच्या तरी घरातनं दूध घे. याचे खरं तर पैसे द्यायला पाहिजे, ते सांगतात नंतर पैसे आणून देतो. पण महाराजांना समजलं हे असं काही घडत नाही. महाराजांनी स्पष्ट आदेश दिले की जोपर्यंत तुम्ही त्यांचे पैसे देत नाही तोपर्यंत त्यांच्याकडनं एकही जिन्नस विकत घ्यायचा नाही. गरीबाच्या घरची कोंबडी जर तुम्ही आणणार असाल तर त्याला दुप्पट पैसे द्या, पण फुकटात एकही जिन्नस मला खायचा. खूप मोठं परिपत्रकच काढलं. आणि मग शिवाजी महाराज आठवतात की सैन्य जात असताना त्यांनी काय सांगितलं होतं की एखादी ठालाही इजा होता का, हे असे विचार चालत येत असतात. आणि हे चालत येणारे जे विचार असतात ना तेच राष्ट्राला प्रेरणा देत असतात. आजही आमच्यासारखे तरुण, मी तरुण नाही पण म्हातारा आहे, ही प्रेरणा घेऊन पुढे जातो. पहिले साहित्यकार होते महात्मा फुले, ज्यांनी शोषितांचं आणि कष्टकऱ्यांचं साहित्य मुख्य प्रवाहात आणलं. तोपर्यंत विचारत कोण होतं तुम्हाला? तुम्हाला म्हणजे मला पण. गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड, असे अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली. शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा, ज्याच्यात आईच त्यांची गुरु आहे असं म्हणणारा पहिला इतिहासकार कोण होता तर त्याचं नाव ज्योतिबा फुले. म्हणजे माझ्या भाषेत राजू जर विचारशील तर कार्ल मार्क्स हे समकालीन होते. फ्रेडरिक एंजेल्स आणि कार्ल मार्क्सने द कॅपिटल नावाचं पुस्तक दिलं, त्याच्यातनं कम्युनिझम जन्माला आला. पण त्याच्याही पेक्षा ज्या समाजाला माणूस म्हणून वागण्याचीच परवानगी नव्हती त्या समाजाला जागा करत असताना साहित्य लिहिलं आणि त्या साहित्य लिहून जगामध्ये मान्यता मिळवली. पहिल्यांदा ओबीसीला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी कोणी केली? महात्मा ज्योतिबा फुले. म्हणजे फुल्यांचे शिक्षणाचे विचार, फुल्यांचे आरक्षणाचे विचार, फुल्यांचे स्त्रिया संबंधीचे विचार, फुल्यांचे देव धर्माविषयीचे विचार, फुल्यांचे सनातन्यांच्या बाबतीतले विचार, हे सगळ्या विचारांना पुढे कोण येऊन गेलं? शाहू महाराज. स्त्रियांना केलं, शिक्षण उघडं केलं, इथल्या गरिबांना शोषितांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, त्याच्यासाठी कायदे केले आणि जगासमोर ही सगळी व्यवस्था आणली. म्हणजे मंदिराचं उत्पन्न मस्जिद बांधायला द्यायचं आणि मस्जिद बांधायचं उत्पन्न हे मंदिर बांधायला द्यायचं. हे उदाहरण एकमेव देशात असेल तर ते या नगरीत होतं. शाहू महाराजांनी पडगावच्या मोहनी बाबा मठाचे उत्पन्न रक्कम मुसलमानांच्या मस्जिदीच्या बांधकामासाठी दिलं आणि रोकडीच्या पीराच्या देवस्थानाचे उत्पन्न हे अंबाबाईच्या मंदिराच्या बांधकामासाठी दिलं.
कृतीत पण म्हणजे जी कृती करायची त्याच्यातनं लोकांना काय दाखवायचं तर तुम्ही सगळे रक्ताने एक आहात, धर्म मोठा नाही, तुमच्यातील माणुसकी एवढा महान विचार. नाही तर आता देशात काय चालू आहे, कुठे मंदिर लपलंय का, कुठे मस्जिद लपली आहे का. 1991च्या कायद्यान्वये राजू इथे स्पष्टपणाने सांगितलं गेलं होतं की 1947 नंतर तुम्ही कुठल्याही मंदिराला मस्जिदाला जे पौराणिक आहे त्याला स्पर्श करू नका, जे आहे तसंच ठेवून द्या. आता नवीनच सुरू झालंय, कोर्टात पंच कोर्टात आणून घ्यायचं, वर्षा कोर्टात जातं मग म्हणायचं. त्याचं कारण एकमेव आहे, लक्षात घ्या. राज्य व्यवस्थेला सर्वात भीती असते ती लुटेची. कारण त्यांना माहित असतं की पोटाची आग माणसाला शांत राहू देणार नाही. आज पोटाची आग पेटली की नाही, मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो, महागाई पेटली की नाही, पेट्रोल महाग झालंय की नाही, डिझेल महाग झालंय की नाही, गॅस महाग झालाय की नाही. महिला भगिनींनो तुम्ही सांगा, भाजी किती महाग झाली, टमाटोचा भाव काय किती रुपयाला मिळायचं, 25-30 रुपयाला, म्हणजे 300 पट टमाटो आणलाय फक्त टमाटो. लोकांनी जगायचं कसं. एक तर कोरोनामुळे नोकऱ्या गेल्या आहेत, आर्थिक मंदीमुळे कारखाने बंद पडत आहेत, नोकऱ्या जात आहेत. त्यातनं कोल्हापूर सारख्या शहराला महत्वाचं मी जे बोलतोय ते हे आहे की तुमच्या उसाला, साखरेला आता बाहेर पाठवण्याची बंदी घालण्यात आलेली आहे. म्हणजे एका अर्थाने शेतकऱ्याचे खिसे कापण्याचं काम सुरू झालेलं आहे. ज्या पद्धतीने इथली अर्थव्यवस्था आहे, ह्याच पद्धतीने इथली अर्थव्यवस्था पुढे गेली राजू तर या दिशेचं सिरोन होईल. अर्थव्यवस्था ही देशाचा मणका असतो, मणका. असा झाला काय, असा झाला काय, देश लुडकला. हे नुसतं हिंदू मुसलमान, जाती भेद, वंश भेद त्याच्याने कुठलाही देश पुढे जात नाही. आपल्या एवढंच पराकोटीचा द्वेष अमेरिकेत आहे ना, काळ्यावर सुद्धा. आपल्या लोकांना वाटतं जे आरक्षणाचे विरोधक आहेत, मी मागासवर्गीय आहे पण मी एकदा या आरक्षणाचा फायदा नाही घेतलाय, माझ्या पोरीने फायदा नाही घेतलाय, माझी पोरगी तर गेली लंडनलाच गेली, पण तरी आरक्षणाला यायला पाहिजे मताचं. माझा बाप माझ्या गावातला पहिला ग्रॅज्युएट होता आणि त्याचा मुलगा जितेंद्र आव्हाड हा दुसरा ग्रॅज्युएट. म्हणजे 5000 वर्ष तुम्ही आम्हाला दाबल्यानंतर आता कुठेतरी आमची शिक्षणाची प्रगती होत असताना तुम्ही तीही थांबवणार. इथली समता आणि समानता येणार कशी. आज तहसीलदार झालेला एखादा ओबीसी समाजातला पोरगा 10 वर्षात डेप्युटी कलेक्टर व्हायचा कारण त्याला आरक्षण होतं. आणि बाबासाहेबांनी सांगून ठेवलेलं आरक्षण हा दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम नाही. जोपर्यंत आर्थिक विषमता जात नाही, जोपर्यंत शैक्षणिक विषमता जात नाही, जोपर्यंत सामाजिक विषमता जात नाही, तोपर्यंत माणसाला माणूस होऊन जगता येत नाही. शरद पवार साहेबांनी पहिल्यांदा मंडळ आयोग लागू केला, पण त्याच्या आधीचा इतिहास तुम्हाला माहित असायला हवा की 340, 341, 342 जी कलम आहे ती ओबीसी, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबसाठी लागू आहेत, जी आरक्षणाची कलम आहे. बाबासाहेबांचा 340वा कलमान्वये एवढंच होत होतं की या देशामध्ये सर्वात मागासलेला कोण आहे तर तो इतका भटक्या विमुक्त दऱ्या खोऱ्यात राहणारा 12 बलुतेदार आहे, त्याला पहिल्यांदा आरक्षण दिलं. बाबासाहेबांचं नाही ऐकलं गेलं. पण या महान माणसाने जेव्हा राजीनामा दिला तेव्हा त्यांनी राजीनामाच लिहून ठेवलं की इतर मागासवर्गीयांना आरक्षण देण्यास मी कमी पडलो, मी त्यांना देऊ शकलो नाही आणि म्हणून मी नेहरूंच्या मंत्रिमंडळातला राजीनामा देतोय. हा पेपर आजही आहे.
त्यांच्यानंतर त्यांनी लिहिलेल्या कायद्यामुळे खाडीलकर आयोगाला अनेक आयोग येत गेले, पण ओबीसींना काय आरक्षण मिळत नव्हतं. ते मंडळ आयोगाचा स्वीकार व्ही.पी. सिंगांनी केला आणि आपल्याकडे शिव, फुले, शाहू, आंबेडकर या विचारांना पुढे जाऊन जाणारा एकमेव नेता आहे, त्याचं नाव आहे शरद पवार. कोणाला वाटो ना वाटो, बात सत्य आहे. त्यांनी पहिल्यांदा मंडळ आयोगाला 27% आरक्षण दिलं. मला सांगा इथे धनगर समाज कोण आहे? धनगर, साळी, माळी, कोळी, गिरदार 1990च्या अगोदर एक तरी जिल्हा परिषद सदस्य होता. मंडळ आयोगाचं आरक्षण झालं, 27% आरक्षण ओबीसींना मिळालं आणि 354 जातींना. माझ्या घरात 2 महापौर झाले ओबीसी, माझ्या आई आणि माझी हे घेऊन मला अजूनही आठवतं की सोलापूरची पहिल्यांदा महापौर मंडळ आयोग स्थापन झाल्यानंतर कोण झाली? एका कलाल समाजाची स्त्री. कलाल समाज कशासाठी ओळखला जातो? जर मी बोलत नाही तर तिची हेडलाईन होऊ शकते, कशाची हेडलाईन करू शकते. पण त्या समाजाची स्त्री पवार साहेबांमुळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे, मंडळ आयोगामुळे महापौर झाली. बंजारा महापौर झाली, वंजारी महापौर झाली, माळी महापौर झाली, जिल्हा परिषदेची अध्यक्ष झाली, पंचायत समितीचे. काय झालं? त्याच्यातनं मुख्य प्रवाहात आले. मुख्य प्रवाहात आलेली काय होतं? आदिल फरास, शाहूची समाधी बांधली गेली नव्हती, तशीच पडून होती. तुम्हाला सत्ता मिळाली, आपल्याला सत्ता मिळते ते या चौघांमुळे मिळते हे आदिलला माहित आहे. आणि म्हणून आदिलच्या बाईच्या कार्यकाळात पहिल्यांदा त्यांनी कुठलं काम केलं? तर शाहूची समाधी बांधून पूर्ण केली. म्हणजे इतके वर्ष कोल्हापुरात भल्या राज्य होतं, पण त्याची जाणीव कोणाला झाली? ते एका मुस्लिम ओबीसीला. इथे मल्ल पोचले, अनेक मल्लांना त्यांनी गुराल दिला आणि पंजाबी आणि जाट मल्ल आपल्या मल्लांना हरवतात हे शाहू महाराजांना पटलं नाही. आणि म्हणून खुराक देऊन त्यांना ताकद दिली, जोड्या लावल्या आणि अखेरीस कोल्हापूरचं नाव जगभरात गेलं. कुस्त्यांसाठी त्याचं मागचं कारण छत्रपती शाहू महाराज. मला एकच नाव आठवतं, दादू चौगुले. मला तेव्हा पेपर वाचायला लागलो तेव्हा दादू चौगुलेचं नाव कायम सापडलं. आणि दादू चौगुलेला हटवलेलं सतपाली, तो हनुमान आखाड्यातला तो त्याला नंतर मग तो मला दादू चौगुलेला त्यांनी हरवलं हे मला खूप वाईट वाटायचं. याला मराठी माणूस ठरला. आणि जेव्हा युवराज पाटलांनी हरिश्चंद्र बिराजदार, त्याच्यानंतर मी सगळ्या खेळांमध्ये खूप असं बारकाईने बघत असतो. मी राजकारण सोडून सगळ्या क्षेत्रामध्ये अत्यंत बारीक नजर ठेवून बघत असतो काय काय घडतंय. कारण फक्त राजकारणामध्येच काही परिणाम होतात असं नाही. आपल्या आजूबाजूला छोटे प्रसंग जे घडत असतात त्याचे जनमानसामध्ये प्रचंड परिणाम होत असतात. आणि म्हणून आपण राजकारण्यांनी फक्त आपण म्युन्सिपाल्टीत जायचं, रस्ता, गटार, पाणी नाही. आपल्याला वैचारिक बैठक असावी लागते. आपण विचारांनी मजबूत असावं लागतं, तरच आपण या धर्मांधांना रोखू शकू. ते असं कधी भाषण करतात हे काय राजकीय पटलावर काय बोलायचं? संस्कार संस्कृती तशी तर तुम्ही बोलणार कोण? अजूनही मी आज सांगतो, मी एवढा महाराष्ट्रभर फिरतो, पण अजूनही पवार साहेबांवर समोर उभा राहिलो की माझे पाय कापायला सुरुवात. ही भीती नाही आहे, पण त्यांचा जो वैचारिक आदर आहे की माझ्याकडनं एखादं वाक्य चुकलं तर मला आज अभिमानाने सांगावं वाटतं की जेव्हा मी पुरंदरेला विरोध सुरू केला आणि जेव्हा आम्ही ठरवलं की शिवसन्मान जागर परिषदा घ्यायचा आणि पुरंदरेला उघडा करायचं, त्यांनी लिहिलेला इतिहास चुकीचा आहे.
ते जे सांगतायत ते अतिशय खोटं आहे, ते जे सांगतायत ते घडलेलंच नाही. तेव्हा मला सगळ्यांनी विरोध केला, आमच्या पक्षातही विरोध झाला. पण एकमेव माणूस आहे ज्याने सांगितलं जितेंद्र तुझा अभ्यास आहे ना त्याच्यात, मग कोणाचं ऐकू नकोस, बोल. त्याचं नाव ठेव. आणि म्हणून राजू तू जे बोललास ते अत्यंत सत्य आहे. हे शाहूंचं जन्म जयंती शताब्दी पुण्य शताब्दी वर्ष हे विचार एकत्रितपणाने करून शिव फुले शाहू आंबेडकर ही जनजागरण यात्रा महाराष्ट्रात काढावी लागेल. कारण का तर आता सर्वात जास्त विरोध कोणाला होतोय तर तो ह्या विचारांना होतोय. हा विचार खुपतोय, आता खुपतोय की एवढं झालं तरी ह्यांचे विचार जिवंत कसे आहेत, हे मनुवादाला एवढा ताकद ह्यांचे विचार कसे देऊ शकतात. आणि म्हणून हे विचार हे फक्त कोल्हापूरमध्ये घराघरात पोचवता कामा नाही. कोल्हापूरमधल्या मातीतच तो सुगंध आहे. कोल्हापूरची माती कायम तुम्हाला शाहू महाराजांची आठवण देत राहील. पण हे विचार महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात गेले पाहिजेत की शिवाजी फुलेंशिवाय अपूर्ण आहेत, फुले शाहूंशिवाय अपूर्ण आहेत. आणि हे तिघांचा सार जर कुठे आहे तर तो भारतीय संविधानात आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेबांना आपण जेव्हा फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणतो तेव्हा अनेक जणांना राग येतो. लोक म्हणतात की असं कसं काय, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली त्या तत्कालीन लोकसभेने संविधान लिहिण्यासाठी 7 जणांची कमिटी बनवली होती. तर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकट्यालाच का हा मान देता. मी आज कोल्हापूरमधून सांगू इच्छितो, संविधान समिती स्थापन झाल्यानंतर संविधान लिहायचं काम त्यांना दिल्यानंतर, कारण का 2 वर्ष चर्चा झाली होती की संविधानात साधारण काय काय असावं. साधं उदाहरण देतो, भारताची लोकशाही किती प्रगल्भ आहे. तेव्हा महात्मा गांधींचं नाव म्हणजे ब्लॉक, त्यांनी सांगितलं म्हणजे जेव्हा दारूबंदीची चर्चा कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये सुरू झाली लोकसभेमध्ये की दारूबंदी भारतभर लागू केली पाहिजे, तेव्हा सुंदरबान मधल्या एका आदिवासीने उठून सांगितलं की माझा विरोध आहे. तो म्हणाला की आम्ही जी भातलागवण करतो ती जर आम्ही दारू शिवाय केली आणि आमच्या पायाच्या वेदना या आम्हाला इतक्या सतावत असतात की त्याच्यावरचा एकमेव उपाय दारू. कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीने निर्णय घेतला की दारूबंदी या देशात आणायची नाही. इतका प्रगल्भ हा देश त्या काळात. आणि आता जी काही चालू आहे, आता जे काही संविधान संपवण्याचं काम चालू आहे, हा तुम्हाला अडकवण्याचं काम आहे. तुम्हाला जी मुक्त व्यवस्था मिळाली आहे ते थांबवण्याचं आणि संपवण्याचं काम आहे. जे शाहूंना अभिप्रेत होतं, जे फुलेंना अभिप्रेत होतं, जे छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित होतं, ते सगळं आंबेडकर साहेबांनी संविधानात आणून ठेवलेलं आहे. त्यामुळे या तिघांचा सार संविधानात दिसतो. या संविधानाला धोका म्हणजे तुमच्या स्वातंत्र्याला धोका आहे. ते जर स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं असेल तर शिव फुले शाहू आंबेडकरांचा विचार जिवंत ठेवावा लागेल. आणि कोल्हापुराला येऊन कोल्हापूरकरांना हे सांगण्याची मी गरज नाही, पण तुम्ही लोकांनी महाराष्ट्रभरात जागर पेटवला पाहिजे. एवढंच या ठिकाणी बोलतो. रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. हे कारवा